नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरबसल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची के.वाय.सी मोबाईलच्या माध्यमातून कशाप्रकारे करायची त्याची माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याकडे व्ही.के. नंबर हा असणे आवश्यक आहे आणि हा व्ही.के. नंबर आपल्याला आपले तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल. तर आपल्याला हा व्ही.के. नंबर घेऊन जे काही महाऑनलाईनचे सेंटर आहे म्हणजे सेतू सुविधा केंद्र तिथे आपल्याला जायचे आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचे आहे महाऑनलाईन लॉग इन. महाऑनलाईन लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला इथे 3 डॉट दिसत आहे. याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे डेस्कटॉप साईट याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला जो काही महाऑनलाईनचा ID आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला इथे साइन इन व्हायचे आहे. साइन इन झाल्याच्यानंतर आपल्याला इथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि इथे खाली आधार प्रमाणीकरण याच्यावर आपल्याला क्लिक करून खाली नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान मदत याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्ही.के. नंबर टाकून इथे सर्च करायचे आहे. सर्च केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याची डिटेल इथे खाली दाखवली जाईल. तर ही डिटेल आपल्याला एकदा व्यवस्थित समजून घ्यायची आहे. तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा बनवलेला आहे. तर याची डिटेल ही संपूर्ण बरोबर आहे. तर मी इथे नो ग्रीव्हरन्स याच्यावर क्लिक करतो. तर येथे हा जो काही टॅब आहे हा हिरवा होईल. त्यानंतर आपल्याला खाली येथे आधार के.वाय.सीवर क्लिक करायचे आहे. टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्यायचे आहे आणि सेंड OTPवर क्लिक करायचे आहे. तर सेंड OTPवर क्लिक केल्याच्यानंतर UID सर्व्हिस नॉट रिस्पॉन्डिंग अशा प्रकारचा एरर आपल्याला येऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला सेंड OTP यावर क्लिक करत राहायचे आहे. जोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर OTP जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे सेंड OTPवर क्लिक करत राहायचे आहे. सेंड OTPवर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता की शेतकऱ्याचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर आता SMS हा पाठवण्यात आलेला आहे. तर तो जो काही SMS असेल, OTP असेल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे. तर व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की त्या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे झालेले आहे आणि अशा प्रकारची एक रिसिप्ट आपल्यासमोर जनरेट होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण त्या शेतकऱ्याची जी काही के.वाय.सी आहे ती अशा प्रकारे करून घ्यायची आहे. जर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.